ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. समाज परिवर्तन केंद्रातर्फे सोहळ्यात मान्यवरांकडून गौरव सामाजिक कार्याबद्दल श्यामला चव्हाण यांना बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कामातील अढळ बांधिलकी आणि कामात असलेले सातत्य यांचा गौरव करण्यासाठी समाज परिवर्तन केंद्राच्या वतीने दिला जाणारा मानाचा बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर विणले. बापूंचा हाच कृतिशील वारसा पुढे नेण्याच्या भूमिकेतून श्यामला चव्हाण यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित यामध्ये डॉक्टर श्रीराम उपाध्ये, श्यामला चव्हाण यांच्यासह व्यासपीठावर समाज परिवर्तन केंद्राच्या सरचिटणीस सुधा माळी, दैनिक दिव्य मराठीच्या संपादिका दीप्ती राऊत, सप केंद्राचे विश्वस्त कुमार औरंगाबादकर, सरचिटणीस अविनाश लोखंडे उपस्थित होते. श्यामला चव्हाण कुलकर्णी, मनोहर अहिरे, ॲडव्होकेट तानाजी जायभावे, कायरे गावचे सरपंच पुंडलिक सातपुते हे उपस्थित होते. प्रस्तावनेत संस्थेच्या वतीनं सुधा माळी यांनी बापू उपाध्ये यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, समाज परिवर्तन केंद्रातर्फे बापू उपाध्ये स्मृती पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या श्यामला चव्हाण यांचा गौरव करण्यात आला की बापूंचे जीवन हे कार्यकर्त्यांसाठी एक पाठशाळा होती. त्यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी आज राज्याच्या विविध भागात पाणी आणि सामाजिक प्रश्नांवर काम करत आहे. तोच वारसा आणि तीच ऊर्जा श्यामला चव्हाण यांच्या कामात दिसते. म्हणूनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना संस्थेला अभिमान वाटत आहे. पुरस्काराला उत्तर देताना श्यामला चव्हाण यांनी आपल्या संघर्षाचा प्रवास मांडला. त्या म्हणाल्या की समाजातील वंचित आणि गरिबांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा देण्याची मोठी ऊर्जा मला एकलव्य मिशनमधून मिळते. हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून शोषितांच्या न्यायासाठी लढणाऱ्या प्रवृत्तीचा सन्मान आहे. या सोहळ्याला सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे. पुरस्कारार्थी श्यामला चव्हाण या देखील आलेल्या आहेत. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. हा तिसरं वर्ष आहे बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार जे बापूंच्या पश्चात दिला जाणार. कारण हा जो पुरस्कार आहे हा पूर्वी बापू असताना कार्यकर्ता गौरव पुरस्कार म्हणून दिला जायचा. परंतु कार्यकर्ता गौरव पुरस्कार देण्यामागचा बापूंचा उद्देश असा होता की कार्यकर्ते आहेत तर संस्था आहे. संस्था निघतात पण कार्यकर्ते नाही अशी परिस्थिती असते. तर अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन हे आवश्यक आहे. ती बापूसाहेब उपाध्ये परतगाव यांनी आणि 88 नंतर बापूसाहेब उपाध्ये त्यांचा जीवनाचा विषय जो पाणी शेती या क्षेत्रात ते उतरले आणि 90च्या सुमारास बापूसाहेब उपाध्ये यांनी ओझरच्या वाघाड प्रकल्पाच्या अंतिम भागात 3 पाणी वापर संस्था स्थापन केल्या. पाणी वापर संस्था स्थापन करणे आणि शेतकऱ्याविषयी त्यांना खूप कळवळा होता. पाण्याविषयी खूप आदर होता. पाणी हे काटकसरीने वापरायला पाहिजे याविषयी त्यांना खूप त्यांच्या मनात खूप संवेदना होते आणि हा संवेदनशील विषय त्यांनी बापूंनी खूप चांगल्या रीतीने हाताळला आणि त्या ठिकाणी 24 पाणी वापर संस्था स्थापन करून आज त्या ठिकाणी महासंघ कार्यरत झाला. ज्या कायरे गावाचा इथे उल्लेख बऱ्याच जणांनी केला त्या गावातला मी आहे. टाईमची ओळख पहिल्यांदा त्या कायरे गावामध्ये जेव्हा त्या स्वच्छ भारत मिशनमध्ये काम करत होत्या तेव्हा झाली होती. त्या निमित्ताने त्या आल्या होत्या आणि मग त्या कायरे गावासोबत जोडल्या गेल्या आणि त्यांच्यासोबत आम्ही इतक्या वर्षापर्यंत काम करत होतो. आता त्यांचं कार्य गावामध्ये किंवा इकडे सगळे ते आपणास ठाऊक आहे. परंतु आम्ही त्यांना जे बघितलं तर त्यांना जो पुरस्कार मिळतो आहे याच्या पाठीमागे खूप मोठा त्याग, त्यांच्या कार्याबरोबर मोठा त्याग त्यांनी केलेला आहे. एका नोकरीत होत्या, ती सोडली आणि कायरे गावाशी जोडल्या गेल्या. कुटुंब आणि सगळे एक मोठी झालर त्यागाची या कार्याबरोबर आहे.
च्या माध्यमातून ही लढाई लढत राहिल्या आणि त्याची कोणीतरी आज दखल घेतली आणि हा पुरस्कार मिळतो आहे, त्याचा विशेष आनंद आहे. ही जी संस्था ज्या चालवत आहे त्या संस्थेच्या नावामध्येच मानवाचे जे अधिकार आहेत त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून संघटित झालं पाहिजे. मागे डॉक्टर बाळा उपाध्यायांचा कॉल आला आणि तुला असा पुरस्कार द्यायचा असं मला त्यांनी फोनवर सांगितलं आणि पहिला शब्द माझ्या तोंडून होता की अरे बापरे, कारण पुरस्कार वगैरे या सगळ्या पठडीमध्ये किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये नमस्ताने मी एक छोटी कार्यकर्ती आहे हे मी त्यांना सांगायचाही प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी तुझं एकमताने ठरवलं आहे. आणि खरं सांगायचं तर मी खरंच खूप असं एकीकडे असा आनंद होता आणि एकीकडे असं एक जे दडपण असतं ना, थोडंसं भावनिक प्रेशर असतं, थोडंसं सामाजिक, अशा सगळ्या गोष्टींनी मी असे थोडी बावरले. पण मला खूप आनंद आहे की समाज परिवर्तन केंद्राकडून बापूंच्या नावाने मिळणारा हा मला पुरस्कार मिळतो आहे. श्यामा बोलली त्याच्यामध्ये तिने जे चिकाटी, सातत्य आणि सतत काम करण्याची तिची वृत्ती हाच आमचा निकष होता तिच्यासाठी, की ही मुलगी कोणाकडेही पाहत नाही, काही नाही, आपलं मिळालेलं काम आपलं आपण करते. तिला त्याच्यामध्ये कोणी बरोबर आलं चांगलं आहे, नाही आलं चांगलं आहे ती म्हणते, म्हणजे असं की बाकीचे होते आणि असं पण कधी कधी मला जाणवते की ती खूप चांगल्या पद्धतीने. सुरुवात अर्थातच आजची सत्कार मूर्ती श्यामलापासून. खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. मला आजही आठवत आहे 96मध्ये श्यामलाने सुरुवात केली 88 पासून. मी 96ला कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मल निकेतन मुंबईला, ते शेवटचं वर्ष होतं आमचं, आणि जो तो ठरवत होता की पुढे काय करायचं. सगळ्या विद्यार्थ्यांमध्येही चर्चा, तुम्ही पुढे जाऊ, सगळे महाराष्ट्रभरातून आलेले, कोण कुठून आले होते, कोण कुठून आलेले, की पुढे जाऊन आता आपण पासआउट झाल्यावरती काय करायचं. तर मुलं काय म्हणत होती, हां त्यात काय आम्ही संस्था खोलणार. मी त्या शब्दानेच धस्त झाले होते मी. आणि मला असं वाटतं की श्यामला आणि तुमच्या सर्वांचा जवळचा मित्र मंदार वैद्य, माझा नवरा, की संस्था ही काय खोलण्याची गोष्ट आहे का, दुकान खोलल्यासारखं संस्था खोलणं असं कसं असू शकतं. आणि तेव्हा मंदाराने मी निर्णय घेतला की आपण कुठलीही संस्था स्थापन करायची नाही, की मुळा एवढ्या सगळ्या संस्था जर का आहेत तर त्याच्यातलं एक कॉन्ट्रीब्युटर आपल्याला होता आलं तर ते आपण व्हायचं. तिथपासूनचा श्यामलाचा हा जो प्रवास, आणि त्याच्यानंतर सिडकोमध्ये आमचं घर होतं आणि मला एक हिरव्या रंगाचं सर्टिफिकेट, मंदारचे प्रचंड कागदपत्र, भांडी कुंडी आणि कपड्यांपेक्षा कागद आणि पुस्तकच खूप होती. तर ते साफ करत असताना एक हिरव्या रंगाचा सर्टिफिकेट मिळाला. कुसुमताई पटवर्धनांची सही होती आणि एकलव्य गौरव पुरस्कार, आणि जे आता शांताराम भाऊंनी सांगितलं त्याच्यावरती ते ब्रीदवाक्य होतं. आणि एकलव्य गौरव पुरस्कार हे समाजकार्याची विद्यार्थिनी म्हणून ही संकल्पनाच, हा विचारच एक उपक्रम म्हणून, सोशल इंटरव्हेन्शनचा, सामाजिक परिवर्तनाचा एक उपक्रम म्हणून मला तो इतका ताकदवार वाटला तेव्हा. आणि त्याच्यानंतर बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलंय. आज आपण इथे श्यामलाची ओळख करून देत असताना, किंवा ह्या पुरस्कारासाठी श्यामलाची निवड होत असताना जो महत्वाचा मुद्दा ठरलाय तो एकलव्य मिशनचा, म्हणजे गरिबांच्या हक्काचं शिक्षण किंवा गरिबांच्या शिक्षणाचा हक्क हा आजही गेले 30 वर्ष 40 वर्ष, आता लवकरच महात्मा फुलेंची आपण कार्यक्रम साजरा करू, म्हणजे हा सर्वात जास्त मला असं वाटतं शाश्वत असा विचार आहे, शाश्वत असा घटक आहे शिक्षणातून परिवर्तनाचा, की एकबोटे पासून श्यामलापर्यंत त्या राणीचे डोळ्यामध्ये तो आपल्याला परिवर्तन दिसत होतं. जे पुंडलिक म्हणाले की इतर कामं, सामाजिक कामं, श्यामलाच्या पूर्ण कामामध्ये बघा ना तुम्ही, एकलव्य गौरव पासून एकलव्य मिशन पर्यंत, जलस्वराज पासून ते आता कायरे गावातलं आहे, मधले एवढे सगळे टप्पे आहेत. मात्र सर्वात जास्त आनंद तिला कशामध्ये मिळतोय तर एकलव्यांमध्ये मिळतो आहे. सर्वात जास्त आनंद तिला कशामध्ये मिळतोय तर आदिवासी गावामध्ये मिळतोय, की जिथे आपण लोकांबरोबर डायरेक्ट कनेक्ट होतो आहे. तिथपासून ते सुद्धा ते आता विचारत होता की कसं होणार, हे सगळं बदलणार आहे की नाही, बाहेरचं केंद्रातली सत्ता, आपल्या भोवतालचं,
ते बदलणार आहे की नाही मला माहित नाही, मात्र ते बदलण्याची ताकद मात्र 100% एकाच घटकामध्ये आहे, ती म्हणजे नवयुवकांमध्ये. त्या कोपऱ्यात बसलेले त्यांची डोकी कमी आहेत, मात्र त्यांची डोकं आता या हॉलच्या आणि पुस्तकांच्या पलीकडे त्यांची नवीन भाषा आहे, त्यांची नवीन विचार करण्याची पद्धत आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत. आणि हाच जेन झीनं पूर्ण जगामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये आपल्या समाजातही जो काही बदल घडेल, जी काय आशेची किरणं आहेत ती पूर्ण त्यांच्याकडेच आहेत असं मला वाटतं. आणि म्हणूनच श्यामलाचं मी विशेष अभिनंदन ह्यासाठी करते आणि शुभेच्छा ह्यासाठी देते की आदिवासी गावातलं उपजीविकेचं इतर काम तिने चालूच ठेवावं. मात्र ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं, तू म्हणाली 54 वर्षाची झाली, ह्याच्यामध्ये काही 60मध्ये निवृत्ती नाही आहे, तुला त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचं जे शाश्वत काम आहे ते म्हणजे गरीब मुलांच्या शिक्षणाचं, ते अव्याहतपणे तू सुरू ठेवावं.